खूप वेळा केक करतात आणि मग तुमचा केक बऱ्याचदा फसतो आणि मग तो 2-3 वेळेस फसला की मग परत करण्याची आपल्याला इच्छा होत नाही। पण आज अगदी परफेक्ट प्रमाणासोबत मी तुम्हाला केकची रेसिपी शेअर केलेली आहे, तर अगदी शेवटपर्यंत नक्की बघा। तर ह्या केकमध्ये कुठल्याही अंड्याचा वापर केलेला नाहीये, अगदी 100% प्युअर व्हेज हा आपला केक आहे आणि तुम्ही बघू शकता कट करताना अगदी इझिली कट होत आहे। तुम्हाला समजत असेल की किती सॉफ्ट आपला केक झालेला आहे आणि केकला छान अशी जाळी सुद्धा आलेली आहे। चला तर मग छान अशा रेसिपीकडे वळूयात। तर इथे मी 2 वाटी रवा घेतलेला आहे, तर तुम्ही तुमच्या घरातील कोणत्याही वाटीचं मेजरमेंट घेऊन सगळं प्रमाण त्याच वाटीने तुम्हाला घ्यायचं आहे। तर इथे जर तुमचा रवा जाडसर असेल तर तुम्ही त्याला साखरेसोबतच मिक्सरमधून फिरवून घ्या, म्हणजेच रवा जो आहे तर तो छान असा बारीक होईल। इथे मी 2 वाटी रव्यासाठी 1 वाटी जाड साखर घेतलेली आहे। जर तुम्हाला खूप जास्त गोड हवं असेल तर तुम्ही यापेक्षा थोडीशी साखर वाढवू शकता, पण हे अगदी परफेक्ट मेजरमेंट आहे। अगदी याने खूप जास्त असा गोड होत नाही किंवा खूप जास्त असा फिक्का सुद्धा होत नाही। तर इथे मी साखर व्यवस्थित बारीक छान अशी पावडर करून घेतलेली आहे। तर ज्या वाटीने आपण रवा आणि साखर घेतलेली होती अगदी त्याच वाटीने मी अर्धा वाटी मिल्क पावडर या ठिकाणी घेतलेली आहे। तर ज्या वाटीने आपण रवा आणि केक घेतलेलं होतं तर अगदी त्याच वाटीने आपण अर्धा वाटी मिल्क पावडर या ठिकाणी घेतलेली आहे। सोबतच त्याच वाटीने आपण पाऊण वाटी या ठिकाणी तेल घेणार आहोत। तेल शक्यतो जे आहे तर आपलं रिफाइंड ऑइलच घ्या। ज्या तेलाला असा थोडासा वेगळा असा वास येत असेल तर ते तेल वापरू नका। जास्त करून मोहरी किंवा मग अशा प्रकारचे जे तेल मार्केटमध्ये मिळतात त्या प्रकारचं तेल न वापर करता अगदी आपण जे खाण्यासाठी वापर करतो त्याच तेलाचा या ठिकाणी आपल्याला वापर करायचा आहे। सोबतच 1 वाटी या ठिकाणी आपल्याला त्याच वाटीने दही सुद्धा टाकून घ्यायचं आहे। तर हे सगळे पदार्थ तुम्हाला विस्करच्या मदतीने मिक्स करायचे नसतील तर तुम्ही हे मिक्सरच्या जारमध्ये सुद्धा फिरवू शकता। त्याच वाटीने आपल्याला 1 वाटी दूध टाकून घ्यायचं आहे। खूप जास्त असं पातळ होत नाही किंवा मग खूप जास्त दाटसर सुद्धा होत नाही, अगदी परफेक्ट प्रमाणात आपलं जे बॅटर आहे तर ते छान असं तयार होतं। कुठल्याही गोड्याच्या पदार्थामध्ये अगदी चिमूटभर जर मीठ टाकलं तर त्याची चव जी आहे तर ती अजूनच वाढते। फक्त आपल्याला यामध्ये चिमूटभर मीठ टाकून घ्यायचं आहे आणि हे व्यवस्थित अशा प्रकारच्या विस्करच्या मदतीने मिक्स करून घ्यायचं आहे। जर तुम्हाला असं मिक्स करायचं नसेल तर तुम्ही अगदी तुमचा मिक्सरचा जार जर मोठा असेल तर तुम्ही हे सगळं मिक्सरच्या जारमध्ये सुद्धा फिरवू शकतात। तर हे आपल्याला सगळं जे मिश्रण आहे तर ते व्यवस्थित एकाच डिरेक्शनने मस्त असं फिरवून घ्यायचं आहे। खूप जास्त असं याला वेळ लागत नाही, अगदी 4 ते 5 मिनिट आपल्याला हे व्यवस्थित असं मिक्स करायला लागतात, कारण की आपण त्यामध्ये बारीक साखर टाकलेली आहे त्यामुळे त्याचे थोडेसे गोळे तयार होतात, तर ते मोडण्यासाठी आपल्याला थोडासा वेळ लागतो। जर तुम्हाला असं करायचं नसेल तर तुम्ही जर मिक्सरमधून फिरवलं तर अगदी परफेक्ट असं जे आहे तर हे बॅटरसुद्धा आपलं तयार होतं। पण मिक्सरचे जार जास्त करून आपले एवढे मोठे नसतात आणि तेल जे आहे तर ते व्यवस्थित त्यामध्ये मिक्स होत नाही, त्यामुळे अशा प्रकारे जर तुम्ही हाताने केलं तर अगदी परफेक्ट असं जे आहे तर हे आपलं बॅटर तयार होते। आणि जर तुमच्याकडे अशा प्रकारचं विस्कर नसेल तर तुम्ही अगदी चमच्याच्या मदतीने सुद्धा हे व्यवस्थित असं बॅटर मिक्स करू शकतात। तर इथे जे आपलं बॅटर आहे तर ते अगदी परफेक्ट असं तयार झालेलं आहे। कुठेही आपल्याला लम्प्स वगैरे दिसत नाही आहे, म्हणजेच आपलं जे बॅटर आहे तर ते अगदी मस्त असं या ठिकाणी तयार झालेलं आहे। तर रवा म्हटलं म्हणजे थोडासा फुलेल, त्यामुळे आपल्याला या ठिकाणी जे आहे तर अशा प्रकारचं झाकण ठेवून 10 ते 15 मिनटं आपल्याला असंच हे ठेवून द्यायचं आहे। तर आता एकीकडे आपला रवा छान असा फुलतोय तोपर्यंत आपण या ठिकाणी अशा प्रकारची एक कढई घ्यायची आहे। तर कढई शक्यतो जाडबुडाचीच या ठिकाणी वापर करायचा आणि अशा प्रकारचं कुठलंही तुमच्याकडे जर स्टँड असेल तर तुम्ही ते त्यामध्ये ठेवून द्यायचं आहे आणि 5 ते 10 मिनिट आपल्याला हे छान असं प्रीहीट करून घ्यायचं आहे। सोबतच आपण केकचं जे मोल्ड आहे तर ते सुद्धा तेलाने ग्रीस करून घेणार आहोत। तर अगदी थोडंसं या ठिकाणी मी तेल लावून घेतलेलं आहे आणि ब्रशच्या मदतीने अगदी पूर्ण केकच्या मोल्डला साईडच्या साईडने सुद्धा आपल्याला ते व्यवस्थित तेल जे आहे तर ते ग्रीस करून घ्यायचं आहे। जर या ठिकाणी तुमच्याकडे बटर पेपर असेल तर तो सुद्धा तुम्ही वापरू शकतात, पण सगळ्यांकडेच बटर पेपर अवेलेबल असतो असं नाही, त्यामुळे मी या ठिकाणी कुठल्याही बटर पेपरचा वगैरे वापर केलेला नाही आहे। छान असं तेलाने हे आपल्याला व्यवस्थित असं सगळ्या साईडने ग्रीस करून घ्यायचं आहे।
तर आता इथे जे आहेत तर हे 15 मिनिटं झालेले आहेत आणि आपली कढई जी आहे तर ती सुद्धा छान अशी प्रीहीट झालेली आहे। तर आता हे आपण अशा प्रकारे उघडून बघूया। तर तुम्हाला दिसत असेल की जो आपला रवा आहे तर तो छान असा फुललेला आहे। तर सोबतच त्याआधी आपण टाकून घेणार आहोत 1 चमचा बेकिंग पावडर। तर ही बेकिंग पावडर शक्यतो जे आहे तर बेकरी प्रोडक्ट्समध्ये वापरली जाते आणि सोबतच या ठिकाणी जर तुमच्याकडे 1 चमचा खाण्याचा सोडा असेल तर तो तुम्ही टाकू शकतात किंवा मग अशा प्रकारची 1 पुडी इनोची तुम्ही त्यामध्ये डायरेक्टली टाकून घेतली तरी सुद्धा चालेल। आणि सोबतच जे इनो आणि आपण ते बेकिंग पावडर टाकून घेतली होती ती थोडीशी ॲक्टिवेट करण्यासाठी आणि सोबतच आपला रवा जो आहे तर तो दाटसर झालेला आहे त्यामुळे आपण त्यामध्ये थोडंसं दूध टाकून त्याला ॲक्टिवेट करून घेणार आहोत। आणि ॲक्टिवेट केल्यानंतर लगेचच आपल्याला हे थोडंसं फास्ट असं एकाच डायरेक्शनने आपल्याला हे व्यवस्थित फिरवून घ्यायचं आहे, जेणेकरून त्यामध्ये छान अशी जी एअर किंवा एअर बबल्स आहे तर ते तयार होतात, जाळी तयार होते छान अशी आणि मग त्यामुळे आपला रवा जो आहे तर तो छान असा फुलायला मदत होते। तर तुम्ही बघू शकता मी कशा प्रकारे एकाच डायरेक्शनने जे आहे तर ते व्यवस्थित फेटून घेते आहे। इथे आपल्याला खूप जास्त अशी घाई करायची, कारण जो सोडा आहे तर तो जर डिॲक्टिवेट लगेचच होतो त्यामुळे त्याची जी जाडी आहे तर ती लगेचच कमी होऊन जाते। म्हणून अशा प्रकारे आपल्याला फास्ट थोडंसं जे आहे तर हे बॅटर असं छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। इथे जे आपलं केकचं बॅटर आहे तर ते छान असं तयार झालेलं आहे। तर आता लगेचच आपण केकच्या मोल्डमध्ये त्याला टाकून घेऊयात। तर इथे जर तुमच्याकडे अशा प्रकारचं केकचं मोल्ड नसेल तर तुम्ही कुठल्याही कुकरच्या डब्यामध्ये किंवा मग पातेल्यामध्ये सुद्धा अशा प्रकारचा केक तयार करू शकतात। अगदी केक मोल्डच हवं असं नाही, अगदी परफेक्ट असा जर केक तुम्ही मेजरमेंट घेऊन जर बनवलं तर अगदी कुठल्याही भांड्यामध्ये किंवा मग पातेल्यामध्ये जरी तुम्ही केक तयार केलात तर अगदी परफेक्ट असा तयार होतो। मोल्डमध्ये टाकल्यानंतर त्याला थोडंसं असं आपटून घ्यायचं, म्हणजेच त्यामध्ये जी एअर बबल्स वगैरे तयार झालेले असतात तर ते निघून जातात आणि मग केक जो आहे तर ते अगदी आपला एकसारखा असा शिजतो। तर इथे कढई आपली सुद्धा प्रीहीट झालेली आहे। तर अशा प्रकारे आता आपण त्यामध्ये केकचं मोल्ड ठेवून घेऊयात आणि त्याला जवळपास 40 मिनिटं न उघडता अशा प्रकारे आपल्याला छान असं बेक करून घ्यायचं आहे। 40 मिनिट झालेली आहे। तर आता आधी आपण चेक करून बघूयात की आपला केक जो आहे तर तो छान असा तयार झालेला आहे की नाही। तर अशा प्रकारे सुरीच्या मदतीने किंवा मग टूथपिकच्या मदतीने तुम्ही चेक करू शकतात। तर या ठिकाणी अगदी परफेक्ट असा जी सुरी आहे तर ती छान अशी क्लीन निघाली। तर थोडंसं थंड होऊ द्यायचं, अगदी 15 ते 20 मिनिटं लागतात थंड होण्यासाठी। तर पूर्णपणे थंड झालं की मग अशा प्रकारे जे आपले एजेस आहेत साईडचे तर ते सुरीच्या मदतीने थोडेसे वेगळे करून घ्यायचे, म्हणजेच आपला जो केक आहे तर तो तुटत वगैरे नाही आणि अगदी परफेक्ट असा निघतो। आणि हो, जर तुमच्याकडे जर व्हॅनिला इसेन्स असेल तर तुम्ही अगदी 2 ड्रॉप व्हॅनिला इसेन्सचे त्या बॅटरमध्ये टाकू शकतात। अगदी परफेक्ट असं जे आहे तर व्हॅनिला फ्लेवरचा केकसुद्धा या ठिकाणी तयार होईल। तर इथे तुम्ही बघू शकता अगदी परफेक्ट असा जो आपला केक आहे तर तो वेगळा झालेला आहे, कुठेही म्हणजे चिटकलेला नाही, काही नाही आणि परफेक्ट अशी जी जाडी आहे तर ती छान अशी तयार झालेली आहे आणि अगदी सॉफ्ट आपला जो केक आहे तर तो तयार झालेला आहे, अजिबात कुठेही करपलेला नाही। अगदी परफेक्ट असा जो बेक आहे तर तो सगळ्या साईडने झालेला आहे। अगदी अयंगार बेकरी स्टाईल आपला छान असा हा रवा केक या ठिकाणी अगदी परफेक्ट प्रमाणासोबत तयार झालेला आहे। चला तर मग छान असं केकला सर्व करूयात। चला तर मग मैत्रिणींनो, तुम्हाला ही छानशा रवा केकची रेसिपी अगदी झटपट तयार होणारी आणि अगदी परफेक्ट मेजरमेंट सोबत असणारी रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून सांगायला विसरू नका। आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा। तर भेटूया पुन्हा अशाच एका छानशा नवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत बाय बाय।